संघर्षामध्ये नेहमी आशावादी राहावं लागतं. म्हणजे रामदास आठवले त्यांचा स्वार्थ बघून बीजेपीकडे जातात, तिकडे गवई गट एक निर्माण होतो. तुम्ही एक आधारस्तंभ आहात या सगळ्या चळवळीचे. तुम्हाला असं वाटत नाही का सगळ्यांना एकाच छताखाली घेतलं पाहिजे आणि एकसंघ ही चळवळ राहिली पाहिजे? स्वार्थ आला की तिथे सगळंच संपतं ना. बेरोजगार माणूस काय स्वीकारणार? स्वातंत्र्य स्वीकारणार की ह्या रोजगारी बरोबर आलेली गुलामी स्वीकारणार? ते म्हटले त्याची नेसेसिटी काही आहे तर नोकरी आहे. त्याच्यामुळे नोकरी बरोबर अटॅच झालेली गुलामी सुद्धा तो स्वीकारणार. तसं एकदा स्वार्थ आला, स्वार्थ की चळवळ, तो स्वार्थ स्वीकारणार. सवर्ण दुर्दैवाने मी म्हणेन की इथल्या असणाऱ्या सवर्णाने धर्म याच्या आड इतरांना क्रश करण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे त्याचे परिणाम मिळतील आणि त्याचं सगळं खापर हे मोदींवरती फोडलं जाईल. चांगला गुण एकही दिसत नाही. शेतकरी जर त्याच्या प्रश्नाला महत्त्व देत नसेल आणि जातीला महत्त्व देत असेल तर मग त्याला जातीच्या माणसाने वापरणं फार सोपं जातं. हाय हॅलो नमस्कार. गौरव मराठीच्या या विशेष आणि खास मुलाखतीत आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताला काय दिलं तर समानता दिली, बंधुता दिली आणि त्या सगळ्या पलीकडं हे सगळं तत्व जर टिकवायचे असतील तर लोकशाही दिली. मात्र सध्या अलीकडच्या काळात जे राजकारण महाराष्ट्राच्या पटलावर किंवा देशाच्या पटलावर सुरू आहे त्या राजकारणाचं आकलन करण्यासाठी म्हणून ही आजची मुलाखत असणार आहे. आणि ही मुलाखत कोणाची आहे तर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आपल्या कृतिशील कार्यातनं सातत्यानं पुढे नेणारे त्यांचेच नातू प्रकाश आंबेडकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर मनापासून स्वागत आहे गौरव मराठीमध्ये सगळ्यात आधी. आणि मी जसं म्हणालो तसं की सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण ज्या पद्धतीनं सुरू आहे अलीकडे 2-3 वर्षापासून म्हणजे पक्षफोडी असेल किंवा हे सगळं असेल, बाबासाहेबांनी दिलेले विचार जेव्हा मी पुस्तकात वाचतो तेव्हा ते मला कल्याणकारी वाटतात. पण प्रत्यक्षात जेव्हा असं काहीतरी घडायला लागतं तेव्हा थोडा मी अस्वस्थ होतो. तुम्ही कसं बघताय सगळ्या राजकारण? काही आहे, मी असं म्हणेन की 1955मध्ये 1955मध्ये बाबासाहेबांनी 55 की 52मध्ये आता मला वही नाही, पण त्यांनी बनारस विश्वविद्यालयामध्ये एक भाषण दिलं होतं आणि त्याच्यामध्ये समाजामधलं जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वाबद्दल ते बोलले होते. आणि त्यांनी असं म्हटलं की समाज व्यवस्थेमध्ये एक संविधानाने चालण्याची बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला मनुवादाने चालण्याची बाजू आहे. ते म्हटलं हे दोन्ही रस्ते असे आहेत की एक दक्षिणेला जातो तर एक उत्तरेला जातो. तुम्ही काही काळ स्वतःला ताणू शकता आणि व्यवस्था चालू शकता, पण एका मर्यादेच्या पलीकडे तुम्ही स्वतःला ताणलं तर त्याच्यापैकी तुम्हाला एक मार्ग स्वीकारावा लागेल, संविधानाचा स्वीकारावा लागेल किंवा मनुवादाचा स्वीकारावा लागेल. आणि हे दोन्ही स्वीकारले नाही खेचत गेलात स्वतःला तर स्वतःची 2 शक्ल झाल्याशिवाय राहणार. त्याच्यामुळे आपण आता जे बघतो ते तीच आहे. सत्ताधारी असं म्हणते की आम्ही संविधान मानत, आणि ज्यांनी गेली 70 वर्ष इथली असताना संविधानावरती सत्ता ही केलेली आहे ते म्हणते आम्ही संविधानवादी आहोत. तेव्हा हा मुळात संघर्ष आहे की ज्या संघर्षाची जाणीव बाबासाहेबांनी करून दिली होती तिच्यावरती राजकीय पक्षापेक्षा जनतेने निश्चितपणे भूमिका घेणं हे भाग आहे की त्यांना कुठला मार्ग पाहिजे. अगदी खरं आहे तुम्ही जे म्हणता. त्याच्यामुळे असणारा
जेवढ्या लवकरात लवकर जनता हा निर्णय देईल, हो. मी असं म्हणेन तेवढ्या लवकरात लवकर या देशातली विकासाची गंगा जी थांबलेली आहे किंवा ह्या देशामधलं जे निर्माण करणारी क्रियाशक्ती जी आहे ती आज थांबलेली आहे, ती कुठेतरी सुरुवात होईल आणि नव्या व्यवस्थेला सुरुवात येईल. तुम्ही आशावादी आहात? संघर्षामध्ये नेहमी आशावादी राहावं लागतं. त्याच्यामुळे आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये मी अशाला पाहतोय की कोणीही गुलाम व्हायला तयार नाही. जो तो म्हणतो मी स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतो, तिथून माझ्या अंदाजानं मला असं वाटतं की लोक निर्णय घ्यायला सुरुवात करतील. तुम्ही जे म्हणालात ती लोकशाही आणि त्यात जनतेचा कौल, तुम्ही फार महत्वाचं वाक्य ते सांगितलं. पण बाळासाहेब, त्या कौलाला सुद्धा सध्या महत्व आहे का? कारण विरोधक सुद्धा सातत्यानं आरोप करतात की ईव्हीएमचा सध्या घोटाळा होतोय. याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे ते मान्य आहे मला की त्याच्यामध्ये ईव्हीएम वरती संशय आहे, त्या संशयात घेणारा मी सुद्धा आहे. म्हणजे मला सुप्रीम कोर्टाचं जजेसचं फार आश्चर्य वाटते. म्हणजे काही वेळेस ते डोक्याने वागतात, काही वेळेस ते बिनडोक वागतात. आता सिंधूरचं युद्ध झालं, त्या सिंधूरच्या युद्धामध्ये असं सांगण्यात आलं की बा आपल्या विमानाची जी काही इलेक्ट्रॉनिक सामान होती ती सगळी जॅम करण्यात आली आणि म्हणून 5 पडली. आता ईव्हीएम सुद्धा इलेक्ट्रॉनिकच आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा मॅनिप्युलेशन होऊ शकतं. पण सुप्रीम कोर्टाचं की आम्ही ते असणारं मॅनिप्युलेट होतच नाही असा जो स्टॅम्प मारून बसलेले आहेत, त्याच्यामुळे सत्तेमध्ये जे बसलेले आहेत त्यांना सोपं झालेलं आहे मॅनिप्युलेट करायला. इथला सगळा दोष हा असताना सुप्रीम कोर्टावरती असला पाहिजे. याचं कारण की कर्नाटक हायकोर्टामध्ये ईव्हीएमच्या संदर्भात एकच जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये कोर्टाने ईव्हीएमच्या संदर्भात ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलं, ज्यांनी डिझायनिंग केलं, त्यांचा एक्झामिनेशन आणि री एक्झामिनेशन झालं, क्रॉस एक्झामिनेशन झालं. 35 दोष त्याच्यामध्ये काढण्यात आले आणि एक ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं की ते आम्ही 35 दोष दुरुस्त केले. कोणी दाखल केले? ज्यांनी दोष मुक्त नाही पण दोष सहित मशीन मॅन्युफॅक्चर केले होते त्यांना, पण ते कधी चेक करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे हे जे सगळं आहे हे सुप्रीम कोर्ट जे आहे हेच बाबासाहेब जे म्हणाले होते की इथं असताना उद्याचं जयचंद कोण असेल तर या देशातला, तर इथला जयचंद मला सुप्रीम कोर्टच दिसतंय. म्हणजे ते असं म्हणाले होते की हे संविधान जर चुकीच्या लोकांच्या हातात गेलं तर ते त्याचे परिणाम फार दूरगामी होऊ शकतात. मग तरी सुद्धा म्हणजे जर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टावरती ताशेरे ओढताय, मी ओढतोच आहे ना, मी तर आता तरी सुद्धा तुम्ही आशावादी कसं म्हणता? कसं असं आहे, शेवटी असं आहे की त्याच्यामध्ये आशावादी ह्याच्यासाठीच आहे की सिस्टम जरी असली तरी त्याच्यातली काही माणसं ही चांगली आहेत आणि ही काही माणसं चांगली असल्यामुळे त्यांनी तो विंडो ओपन करून ठेवून दिलेला आहे तिथे की नाही आपण ह्याला असताना बीट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला असताना आशावादी राहणं हे गरजेचं आहे. मला तुम्हाला थोडं ना दलित चळवळीकडे आणायचं आहे. त्याचं कारण असं आहे की ही चळवळ जी आज टिकली आहे
जी थोडीफार टिकू शकली त्याला आज तुम्ही म्हणजे तुमच्यामुळे ती टिकली असं माझं मत आहे आणि ते अनेकांचं असेल सुद्धा. पण बाळासाहेब ही चळवळ जेव्हा मी बघतो तेव्हा अनेक दलित नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ बघितलेला बघायला मिळतो. म्हणजे रामदास आठवले त्यांचा स्वार्थ बघून बीजेपीकडे जातात, तिकडे गवई गट एक निर्माण होतो. तुम्ही एक आधारस्तंभ आहात या सगळ्या चळवळीचे. तुम्हाला असं वाटत नाही का सगळ्यांना एका छताखाली घेतलं पाहिजे आणि असं- एकसंघ ही चळवळ राहिली पाहिजे? स्वार्थ आला की तिथे सगळं संपतं ना. पण तुम्हाला म्हणतात अनेक वेळेला की आम्हाला छताखाली घेत नाहीत बाळासाहेब, तुमच्यावरती आरोप. प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की जी एका बाजूला नोकरी आहे आणि या नोकरीबरोबर गुलामी आहे, तर माणूस, बेरोजगार माणूस काय स्वीकारणार? स्वातंत्र्य स्वीकारणार की ह्या रोजगारी बरोबर आलेली गुलामी स्वीकारणार? ते म्हटले त्याची नेसेसिटी काही आहे, तर नोकरी आहे. त्याच्यामुळे नोकरीबरोबर अटॅच झालेली गुलामी सुद्धा तो स्वीकारणार. तसं एकदा स्वार्थ आला, स्वार्थ की चळवळ, तो स्वार्थ स्वीकारणार. त्याच्यामुळे असं ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की जिथं स्वार्थ स्वीकारला गेलाय तिथे दुसरं काहीच चालत नाही, त्याच्या पाठीमागे लागण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही तुमचा वेळ, शक्ती ही सगळी वाया घालवता. आज आपण जर पाहिलं तर सगळेच राजकारणी हा नेता काय बोलला, तो नेता काय बोलला, हे सगळं माध्यमांमध्ये असतं. पण बाळासाहेब तुम्ही सुद्धा विदर्भामध्ये राहता, तुमचा अकोला जिल्हा जर पाहिलं तर तिकडे शेतकऱ्यांचे किंवा शेतकरी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. या सगळ्याकडे कोणाचं लक्ष फारसं जाताना आपल्याला दिसत नाही. शेतकरी चळवळ सुद्धा आज संपते की काय असा प्रश्न आहे. अशा वेळेला चळवळीतले नेते म्हणून तुमच्याकडेच आशावादी लोक बघतात. पण एक मला प्रश्न या निमित्तानं असं विचारायचं की जेव्हा जातीयवादाचा मुद्दा येतो तेव्हा सगळे उठून उठतात, पेटून उठतात, पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कोणी फारसं पेटताना दिसत नाही. ही मानसिकता का झाली असं म्हणजे? त्याला शेतकरीच जबाबदार आहे. शेतकरी जर त्याच्या प्रश्नाला महत्व देत नसेल आणि जातीला महत्व देत असेल, तर मग त्याला जातीच्या माणसाने वापरणं फार सोपं जातं. जातीचा माणूस वापरतो, त्याला सत्ता घेतो आणि त्याच शेतकऱ्याला मग तो लुटत बसतो. ह्याला जबाबदार शेतकरीच आहे, दुसरा तिसरं कोणीच नाही. इथल्या अनेक शेतकरी, शरद जोशी असेल त्यांचं आंदोलन झालं, राजू शेट्टी आहेत त्यांचं आंदोलन झालं, श्रीनिवास पाटील आहेत त्यांचं सारं आंदोलन झालं. 60% शेतकरी मतदार, पण ते पडतात. ही अवस्था बदलेल परत तेच. जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या प्रश्नाला महत्व देत नाही की माझा हे 4 प्रश्न आहेत, ह्या प्रश्नावरती कोण लढलं, कोणी माझ्याबरोबर साथ दिली, मी त्याला निवडून आलं पाहिजे, मतदान दिलं पाहिजे, हे शेतकरी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला दिलासा मिळेल असं मला वाटत नाही. तो लुटल्याच जाणार आहे. प्रकाश आंबेडकरांकडे ज्यावेळेला बघतो तेव्हा त्यांच्या मागे त्यांना मानणारा एक प्रचंड वर्ग आहे, मोठा वर्ग आहे. म्हणजे तुम्ही एखादा इशारा दिला की आता एखादा जिल्हा बंद करायचा आहे, महाराष्ट्र बंद करायचा आहे, 100% तो होतो म्हणजे होतो. पण ही जी गर्दी आहे ही मतांमध्ये तेवढी परिवर्तित होत मी नाही. तेच म्हटलं ना की त्याच्या स्थानिक प्रश्नावरती, त्याच्या प्रश्नावरती आंदोलनात्मक तो आमच्याबरोबर जुळतो. पण मतं देऊन आपली असणारी ही प्रश्न सोडवावीत
ही त्याची अजून मानसिकता झालेली नाही. तुम्ही का नाही बनवू शकलात राजकीय पक्ष म्हणून? ते मी म्हटलं ना की इथे दोन गोष्टी आहेत. एक, सवर्ण आपलं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे हे बघतोय, आणि दुसरा, मेजर जाती ज्या आहेत त्या आपल्या जातीची सत्ता असली पाहिजे ही मानसिकता आहे. आम्ही या दोन्ही कन्सेप्टच्या विरोधात आहोत. त्याच्यामुळे सत्तेच्या गणितामध्ये आम्ही बसत नाही, पण त्याच्या प्रश्नाच्या गणितामध्ये आम्ही बसतो म्हणतो आमच्या बरोबर. आता आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभं आयुष्य मानवतेसाठी पूर्ण झिजवलं. आज आपण स्वातंत्र्याच्या विकासाच्या बाता मारतो 75च्या, तरी सुद्धा जातीयवाद संपत नाही. आपण काय उत्तर देणार आहोत बाळासाहेब? एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट ओव्हरनाईट जात नाही. ती आता जसं तुम्ही म्हणाल तुम्ही आशावादी आहात का, म्हटलं येस. याचं कारण की 50 वर्षापूर्वीची जाती आहेत आणि आत्ताची असणारी जाती आहेत प्रचंड अंतर हो, आलं. अंतर. तुम्हाला काही गोष्टी ज्या अंगवळणी पडलेल्या आहेत असं धरून चालू, त्या एका जनरेशनमध्ये रिप्लेस होत नाही. त्याला टाइम लागते रिप्लेसमेंट व्हायला. पण बघायचं एवढंच असतं की त्या रिप्लेसमेंटच्या ह्याच्या मला सुरुवात झालेली आहे की ती सुरुवात झाली तर आपण धरून चालायचं की येस, सोसायटी बदलते, बदलवते स्वतःला, आणि तिला वेळ दिला पाहिजे. मला थोडं तुमच्या खासगी आयुष्याकडे यायचंय. तुम्हाला मानणारा मी म्हणालो तसा प्रचंड मोठा वर्ग आहे. अशी एखादी आठवण आहे का की एखादा चाहता आहे तुमचा मांडणारा, तो तुम्हाला आला, त्यांना तुम्हाला भेटला, किंवा एखादा असा प्रसंग की आजही तुम्ही तो कधी विसरू शकत नाही? असे अनेक आहेत, म्हणजे एकच नाही आहे त्याचे, मग असं अनेक आहेत त्याचे. मग एकाला कुणाला प्राधान्य देऊन चालत नाही. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्याकडे येऊयात. म्हणजे ज्या पद्धतीनं उमेदवारांनी अर्ज नाही म्हणजे एबी फॉर्म नाही मिळाले म्हणून कुठे रडारड झाली, कुठे पेट्रोलच्या अंगावर टाकण्याच्या गोष्टी झाल्या, आणि इकडे आता ठाकरे बंधूंची युती होताना दिसते. पण या सगळ्या सामान्यांचं हित कुठे? कसं बघता या सगळ्या राजकारणात? काय झालंय की राजकारणातून आर्थिक स्रोत मिळतो, आणि बऱ्याच जणांच्या असणाऱ्या आयुष्यामधला तो बदल घडलेला आपण पाहिलेला आहे. म्हणजे तो साधा सायकलवरती नव्हता, चालत चालत जात असे. नगरसेवक झाला, सोडताना घर होतं, गाडी होते, जमला होतं, बरंच होतं. आता ही जी आहे हे अधिक जणांचा तो एक मार्ग वाटतो की हा एक मार्ग आहे, आणि म्हणून रडारड म्हणा, ओरडाओरड म्हणा, कुठल्याही परिस्थितीने मला उमेदवारी मिळाली पाहिजे. म्हणजे आता जे इलेक्शन कमिशनने आता सांगितलं की जिथे बिनविरोध झालाय तिथे आम्ही चौकशी खरंच केली पाहिजे त्यांनी, आणि ज्यांनी विड्रॉ केलेली आहे त्या सगळ्यांची त्यांनी इन्कम टॅक्स चौकशी केली पाहिजे. पोलिसाला सांगितलं पाहिजे की ह्याचा सगळा रिपोर्ट मला पाहिजे, यांनी व्यवहार केला की न केला, आणि त्यांनी सरळ ताकीद दिली पाहिजे की इलेक्शन कमिशनला ती माणसं स्वतःच्या ताब्यात, स्वतःच्या अंडर असतात. त्यांनी एवढी जाणीव दिली की तुला नोकरीमध्ये ठेवायचं, खोटा रिपोर्ट दाखल केलास तर माझ्या हातामध्ये आहे, खरं सगळं बाहेर पडेल. आणि तेवढं माझ्या अंदाजानं आजचे जे इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे आहेत, त्यांनी हे करावं, एक इतिहास घडवा माझं म्हणणं असं आहे. हात घातलात ना, कितीही प्रेशर येऊ द्या, कोणाचं येऊ द्या, एक घाल दोन तुकडे करून मोकळ्या व्हा. आणि हे झालंच पाहिजे. झालंच.
एक प्रश्न आहे माझा, आता शेवटचे 2, त्यातला हा एक प्रश्न, आणि हा विचारलाच गेला पाहिजे. तो तुम्हाला नाही विचारायचा तर मग कोणाला विचारायचा, हा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की तुमच्यावर सातत्यानं एक आरोप होतो की तुम्ही भाजपची बी टीम आहात. तुम्ही सुद्धा सातत्यानं तो खोडण्याचा प्रयत्न करता. तो आरोप यासाठी होत असेल, म्हणजे माझा अनालिसिस असा आहे की तुम्ही जर काँग्रेसला, विरोधी पक्षाला विरोध केला तर ऑब्व्हियसली त्याचा फायदा तिकडे होतो, मग त्यांचं सरकार येतं, मग तुम्ही त्यांना खतपाणी घालता असं. मग अशा वेळेला विचारांमध्ये तुम्ही जुळवाजुळव का करत नाही? माझं म्हणणं असं एक लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटतं की सोनिया गांधी इंडिपेंडेंट आहे, तुम्हाला असं वाटतं की राहुल गांधी इंडिपेंडेंट आहे, तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसचे असणारे CWC मेंबर्स सगळे स्वच्छ आहेत. हे सगळे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आहेत. यंगर जनरेशनला ही जशी बुट मेजॉरिटी आज मोदींना मिळालेली आहे, तशीच बुट मेजॉरिटी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींना मिळाली. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बोफोर्स वरनं VP सिंगांना काँग्रेस पक्षातून हाकलण्यात आलं होतं. 5-6 महिने VP सिंगांच्या भाषेमध्ये सांगायचं, तो म्हटला मी अस्पृश्यता कशीही बघितली नाही, पण त्या 6 महिन्यात तो म्हटला मी बघितली. मी कोणाला चहा प्यायला बोलवत होतो तर तो, आणि ज्यांना मी मदत केली होती किंवा हे होते ते म्हटले सगळ्यांनी मला अवॉइड केलं. म्हणजे 6 महिन्यामध्ये त्यांच्या घरावरती कोणी गेलं नाही. पहिल्यांदा त्यांच्या घरी कोणी गेला असेल तर दत्ता सामंत गेले. कारण दत्ता सामंत, मी आणि शरद जोशी आम्ही त्या काळामध्ये हे होतो, एकत्र होतो. आणि म्हटलं हे असं चाललं तर म्हटलं तर लोकशाही इथेच पुन्हा धोक्यात येईल किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा दत्ता सामंतने फोन केला VP साहेब, मी तुम्हाला भेटायला येतो म्हटलं या. तेव्हा त्यांनी हे दत्ता सामंतनं सांगितले की 6 महिन्यामध्ये तुम्ही पहिले आहेत की जे माझ्या घरी आलेले आहेत. काही नातेवाईक येऊन जात होते, हे वेगळं आहे, जवळचे म्हणजे माझ्याकडचे त्या मिसेसकडचे, नाही तर उरलेलं कोणी नाही. आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जर बोफोर्सवरती बोलायला तयार होणार असाल तर म्हटलं मुवमेंट उभी करता येईल. आम्ही ती मुवमेंट उभी केली आणि एवढी ब्रूट मेजॉरिटी राहूनही '89च्या निवडणुकीमध्ये सरकार पडलं काँग्रेसचं. तेव्हा देशाच्या राजकारण किंवा समाज व्यवस्था ही माहीत असल्यामुळे आम्ही तो बदल घडू शकलो. त्या बदलामध्ये BJP पण होती, नाही असं नाही म्हणता येईल, पण ते 98मध्ये ते जॉईन झाले असं म्हणेन. आणि तेव्हा त्यांना पूर्ण कल्पना आहे काँग्रेसच्या आत्ताच्या कुठल्याही नेतृत्वामध्ये मोदीला बीट करणं हे शक्य नाही आहे. म्हणून तुम्ही जात नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि BJPला माहीत असल्यामुळे त्यांनी BJPने आपले जे स्लीपर सेल्स काँग्रेसमध्ये ठेवलेले आहेत त्या स्लीपर सेल्स मार्फत, का कोण आहेत ते, तिथे असणारं जे आहे ते ज्याला म्हणता येईल की नंतरच्या निवडणुकीमध्ये MIMला बरोबर घेऊन आम्ही असणारा जो बदल करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये
दुर्दैवाने मी असं म्हणेन की MIM सुद्धा त्या बदलाच्या प्रक्रियेपेक्षा एक वेगळंच राजकारण करायला लागली आणि ते काही पॉसिबल नाही. आणि म्हणून हा BJPचाच प्लॅन होता की आपलं हे टिकवायचं असेल तर मग कोणाला डॅमेज करायचे. या का त्याही काळात काँग्रेसने मला बऱ्याच ऑफर होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि काँग्रेसवाल्यांना ते माहीत होतं की मी त्यांना म्हटलं होतं नाही, आम्ही असं जे जनता पार्टी नंतर आली, त्याच्या अगोदर असं जनहित असं त्या VP सिंगाचं संघटन होतं. त्याला म्हटलं मी शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळे आत्ता म्हटलं होतं मी काही फिरू शकत नाही, येऊ शकत नाही. त्याच्यामुळे BJPला हे माहीत होतं की ही परचेसेबल कमॉडिटी नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मग काय, तर आपली सत्ता हे ठेवायची असेल तर आत्ताच्या ह्याच्यामध्ये कोणाच्या युती होऊ नये असं जे आहे ते प्रकाश आंबेडकरांना याच्यापासून बाहेर ठेवा की जेणेकरून मग देशभराचं जे काही पॉलिटिक्स आहे राज्यामध्ये ते नेटवर्किंग करण्याची जी गरज आहे ती यांच्याकडे कोणाकडे करणार राहणार नाही. आणि मग तुम्हाला माहिती आहे की एकदा असं इन्क्वायऱ्या लागले की लोक काय कशी वागतात हे तुम्हाला माहिती आहे. आपण शेवट्याकडे येऊ. मी काही नावं घेतो, त्यांच्यात एक सुधारणेला वाव असलेला गुण आणि एक चांगला गुण तुमच्याकडे, कारण तुम्ही आहात तेवढे. नरेंद्र मोदी सगळ्यात आधी. एक चांगला देश पस्तावेल काही वर्षानंतर, आता नाही, कारण का धर्म हा सवर्ण, दुर्दैवाने मी म्हणेन की इथल्या असणाऱ्या सवर्णाने धर्म याच्या आड इतरांना क्रश करण्याचं जे धोरण स्वीकारलेलं आहे त्याचे परिणाम मिळतील आणि त्याचं सगळं खापर हे मोदींवरती फोडलं जाईल. चांगला गुण एकही दिसत. बरं, त्यांचेच गुरु म्हणजे नरेंद्र मोदी म्हणतात त्यांना गुरु शरद पवार, दाऊद इब्राहिमचे दोस्त. अजूनही आरोप आहे तुमचा? माझा आजही आरोप आहे. चांगला गुण नाही, एकही नाही. अच्छा. अलीकडच्या काळात आता तुमच्यापेक्षा फार असे कनिष्ठ आणि त्या अर्थानं म्हणजे संवैधानिक पदावर आहेत ते, पण तुम्हाला वयाने कनिष्ठ असलेले देवेंद्र फडणवीस राज्यावरही. आत्ताच्या राजकारणामधले मी असं म्हणेन की हुशार माणूस, की सिस्टम कशी युटिलाइज करून घेऊन आपल्याला बेनिफिशियल होईल हे बघावं, हा गुण आहे. सुधारणेला वाव ह्याच्यात काही सुधारणा होणार? सुधारणा काहीच नाही आता. ठीक आहे, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं म्हणजे हा जो एक संवाद होता ना, माझ्यावरती मुलाखत सुरू करताना एक प्रेशर होतं, आणि प्रेशर खरंच ते वयाचं होतं. आणि ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोललो, ज्या पद्धतीनं तुमच्याही मनातले काही प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला, जे मला पडलेले, माझं जेवढं काही अनालिसिस आहे या लहान वयात, त्या अनुषंगाने त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु तुमचा जो अप्रोच आहे तो मला खरंच खूप आवडला, आणि एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी असलेला हा संवाद खरं तर मी म्हणेन तुम्ही वेळ दिला सर. आणि सारखं मी 3-4 दिवस तुम्हाला फोन करत होतो, त्या सगळ्यातनं तुम्ही वेळ मला दिला.
त्याबद्दल गौरव मराठीच्या प्रेक्षकांकडनं माझ्याकडनं खूप मनापासून धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ही मुलाखत इथेच थांबवतोय. तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी.